पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं ताई? रुपाली ठीक आहे ना? हो, मी तिच्याच बद्दल बोलायला आले होते। तुम्ही तिला घरी बोलवून घेऊ शकता का प्लीज? काय झालंय काय ताई? रुपाली, माझा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होईल। मी हात जोडते तुमच्या पुढे, रुपालीला प्लीज बोलवून घ्या ना परत। माझा नवरा आणि रुपाली। भाऊ, तुम्ही ठीक आहात ना? सॉरी, पण मला हे सांगायलाच पाहिजे। माझा नवरा वाहवत चाललाय हो। मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही रुपालीला बोलवून घ्या ना घरी परत। तुम्ही प्लीज तिला बोलवून घ्या ना। मी हात जोडते तुमच्या पुढे। मला संशय आलाच होता। आजकाल खूप मोठमोठी स्वप्न बघायला लागली ती। दोन घास खाऊन सुखाचा संसार करू म्हणणारी बाई आता बंगल्यांची आणि गाड्यांची स्वप्न बघू लागली होती। मी काय करू सांगा मला ताई? मी काय करू? हो, माझ्या हाताला काही कामच नाहीये हो। इतका चांगला संसार चाललाय आमचा आणि अचानक मग आमचं काय होणार होतं? माझ्या पोराचं तेजसचं काय होणार? माझं काय होणार? ताई, तुमचा संसार तुटावं ना ही या भावाची इच्छा अजिबात नाहीये। तुम्ही मला बहिणीसारखे आहात। पण काहीतरी तर मार्ग काढायला हवा ना। तुमच्या हात जोडतो, मी पाया पडतो, माझा संसार वाचवा। तुम्ही उठा, असं नका करू। शांत व्हा, शांत व्हा। तुम्ही असे खचून नका जाऊ। हे बघा, आपण काहीतरी तोडगा काढू ना, यावर काहीतरी मार्ग काढू आपण। चुकली तरी माणसंच आहेत ना, आणि आपलीच माणसं आहेत ना। आपण समजावू त्यांना। तुम्ही नका माझा संसार, माझा मुलगा। आपण करू काहीतरी। तुम्ही शांत व्हा, शांत व्हा। तुम्ही शांत व्हा। आपण त्यांना समजावू। हं, आपण त्यांना समजावू। ममता, आता तरी खरं खरं सांग, हे सगळं काय आहे? त्या दिवशी मला बोललीस, मग हे सगळं काय आहे? माझ्या पाठीमागे हे सगळे धंदे करताना तुला लाज नाही वाटली? शेखर, हे सगळं चुकीचं आहे। असं काहीच नाहीये। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। अच्छा, त्या दिवशी तुला मी हेच सांगत होतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, विश्वास ठेव माझ्यावरती, पण तू माझा ऐकलास? सगळ्यांसमोर माझ्यावरती वाटेल ते आरोप केलेस तू। नाही, पण शेखर, हे खोटं आहे। त्या फोटोत जे आहे ते सगळं खोटं आहे का? हो, मग काय खरं आहे? मी खरं सांगते, माझं ऐका प्लीज। ममता, दुसऱ्यांना बोलण्याच्या आधी आपण स्वतः काय करतो ना याचा विचार करावा माणसानं। शेखर, मी आदूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते, मी असं काही करत नाही। म्हणजे अद्वैतपासून शेखर, असं नका करू। तुला लाज नाही वाटत? अद्वैतची खोटी शपथ घेतेस ते? येतो की अद्वैतला आत घेऊन जा। अगं आत घेऊन जा, येतो की। आदू, शेखर, माझं ऐका ना, मी सांगते ते खरं आहे। कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावरती? काय कमी केलं मी तुला? या फोटोत सरळ सरळ दिसतंय तुझा आणि रुपालीच्या नवऱ्याचं। शी, तू आता रड, वाटेल ते कर।
मी तुला कधीही माफ करणार नाही. मला तुझं तोंड देखील बघायचं नाही. अरे दादा ऐक दादा शेखर माझं ऐका. काय होऊन बसले. मी विचार सुद्धा केला नव्हता असं. नाही सहनच होत नाहीये मला. मी ना ते दुसऱ्याचा संसार मोडताना पाहू शकत ना स्वतःचा मोडलेला संसार पाहू शकत नाही. जगायचंच नाहीये मला. मला नाही जगायचं. रुपाली 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 काय करतेस. वेळ लागलाय का तुला. खाली उतर रुपाली खाली उतर. नाही मला नाही जगायचंय. संपलंय सगळं संपलंय. अगं काहीही संपलेलं नाहीये. अगं काहीतरी असं करू नको साहेब. जीव देणं हा काही पर्याय नाहीये रुपाली. मी काय करू जगून. हे बघ आपण बोलून गुंता सोडवूया. काहीतरी तोडगा काढूया आपण. असा तोडगा नाही निघत ममताच. निघेल आपण काढू. माझं ऐक. हे बघ मी सगळं समजू शकते. मी तुला काही त्रास होऊ देणार नाही. हा खाली चल चल. रुपाली माझ्या नवऱ्याला सगळं सांगून टाकलंस तू. काय करतेस तू रुपाली. तुला काय वाटलं ग. माझ्या नवऱ्याला सगळं सांगून टाकलंस तर निघून जाईन मी इथून. काय करतेस तू. तोडगा काढायचा आहे. हा आपण ना आता तोडगा काढूया. म्हणजे जे काही आहे ना ते सगळं अर्ध अर्ध वाटून घेऊया आपण. राज्याध्यक्षांची संपत्ती पैसा आता जेवढा तुझा अधिकार आहे ना तेवढाच माझाच होत आहे. तुझा नवरा आता माझा आहे. त्याची संपत्ती त्याचा पैसा सगळं माझं आहे. रुपाली वेडेपणा करू नकोस. तुला माहिती हे शक्य नाहीये. जे अशक्य होतं ते घडून गेलंय. पाहिलंच ना स्वतःच्या डोळ्यांनी. हा तुला कळत नाहीये रुपाली. पण एक लक्षात ठेव. तू ज्या मार्गाने चाललीयस त्या मार्गावर सुखी संसार नसतो. काय सुखी संसाराची व्याख्या काय आहे तुमची. हा मला ना खरंच तुमच्यासारख्या बायकांचं हसूच येतं. ज्या नवरा म्हणजे सुखी संसार असं मानतात. असं नसतं. सुखी संसार म्हणजे नवरा आपल्या मुठीत असणं. त्याची सगळी संपत्ती त्याचा पैसा त्याच्यावर आपला अधिकार असणं. सगळं आपल्या ताब्यात असणं म्हणजे सुखी संसार. कळलं. आता माझा सुखी संसार सुरू होणार आणि तुझा संपणार. ममता काळजी घे बाई स्वतःची. राज्याध्यक्षांच्या संपत्तीची काळजी मी घेईन. बाय. रुपाली रुपाली शांत हो. शांत हो रुपाली. शांत. काय झालं असं शेखर. ताईने असं करायला नको होतं. म्हणजे त्या कसंही वागल्या असल्या ना तरी हे असं पाऊल उचलायला नको होतं त्यांनी. तुम्ही इतकं रागवायला नको होतं त्यांना.
खूप त्रास झाला त्यांना, खूप. माझ्या समोर शेखर, मला वाटायचं की कधीतरी मला सुख मिळेल. मी सुख मिळवण्यासाठी खूप मेहनत केली, दिवस रात्र कष्ट केले, पण शेखर नाही, खरंच नाहीये माझ्या नशिबात सुख. आता एकच पर्याय आहे, आम्ही इथून निघून जाणं. आम्ही म्हणजे? आपलं बाळ. आपलं बाळ पोटात वाढतंय माझ्या शेखर. मला नाही माहित मी त्याला कसं मोठं करेन, कसं वाढवेन, पण एवढं मात्र नक्की की मी त्याला जन्म देणार. येते शेखर. नाही, थांब रुपाली, तू कुठेही जायचं नाहीस. मग काय करू मी शेखर? माझा नवरा सोडून गेला मला, आणि आता या घरात कुठल्या हक्कानं राहू मी? माझं तेजस, आपलं बाळ, आम्हाला कोण स्वीकारणार? मी स्वीकारेन, मी स्वीकारेन. तू या घरातच राहायचंस, तेही हक्कानं. काय घाबरायला काय झालं एवढं? आणि रडतीयस का तू? नेत्रा, आर यू मॅड? हार तुटलाय फक्त. नेत्रा, हार तुटलाय, त्यात रडण्यासारखं काहीच नाहीये. नेत्रा, हात नाही लावायचा हारात. तू नीट बोलणारच माझ्याशी? मला सांग, काय त्रास होतोय तुला? नेत्रा, मी काय विचारतोय, कोणाशी बोलतोय मी? साहेब, तुम्ही रागावू नका. रागवत नाहीये नेत्रा, मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारतोय. काळजी करण्यासारखं काही नाहीये. नक्की? मग रडायला काय झालं होतं? नेत्रा, काय विचारतोय मी? माझं जरा एक काम आहे, मी येते. काय म्हणत होती? काहीच नाही. या फोटोवरचा हार तुटला म्हणून रडतो. सिरियसली? यू नो व्हॉट, नाउ आय एम मोर वरीड अबाउट हर. तिच्या डोक्यात जे काही चाललंय ते ती आपल्याला सांगत नाहीये, बट हे तिच्यासाठी खरंच खूप डेंजरस आहे. असो,
नेत्रा जे काही करते ते तिच्यासाठी नाही, माझ्यासाठी भयानक आहे. आणि ती जर असंच करत राहिली तर लवकरच रस्त्यावर येईन मी. साहेब, इतकी वर्ष ममता मावशींबद्दल फक्त खोटं पसरवलंय त्यांनी. तुम्हाला ममता मावशींबद्दल जे काही वाटतंय ना, ते सगळं सगळं खोटं आहे. नाही ममताचं जे काही होतं ना, ते सगळ्यांसमोर उघड झालं होतं. मला भूतकाळातल्या काय काय गोष्टी कळल्या तर मला माहिती नाही. पण एक गोष्ट तुला नक्की माहिती नाही. हे सगळं सुरू असताना ममताचं बाहेर काहीतरी चालू होतं. कधी देवळात जाते सांगून, कधी अद्वैतला क्लासला आणायला जाते सांगून, कधी रांगोळीच्या क्लासला चालली असं सांगून ती दिवसभर घराच्या बाहेर असायची. तेव्हा हे सगळं पचवण्यासाठी मला खरंच खूप चढ केलं, कठीण होतं माझ्या करता हे. पण हेच सत्य आहे. तुला रुपालीच्या नवऱ्याबद्दल, अनिलबद्दल कसं कळलं मला माहिती नाही. पण ममताचं आणि अनिलचं अफेअर सुरू होतं. साहेब नाही, हे सगळं सगळं खोटं आहे. असं काही नव्हतं. तुला सत्य माहिती नाही म्हणून तुझा विश्वास बसत नाही, पण हेच सत्य. मी त्या दोघांचे फोटो बघितले होते. ममता आणि अनिल एकमेकांच्या भेटीत. हो ना साहेब, तुम्ही फोटो पाहिले, पण कधी हा विचार नाही केला की ते फोटो काढले कोणी, का काढले फोटो, मुळात ते फोटो तुमच्यापर्यंत कसे आले. साहेब, खरं असो किंवा खोटं असो, रागाच्या भरात कधीच कोणताच निर्णय घ्यायचा नसतो ना. पण तुमच्याकडून कदाचित तेच झालं. रागाच्या भरात तुम्ही हेच मान्य केलं की ते फोटोच सत्य आहेत. पण साहेब, तसं नाहीये. ते फोटो सत्य नाहीये. सत्य खूप वेगळं आहे. ममता मावशी तुमचा आणि त्यांचा संसार वाचवण्यासाठी, रुपालीबाई साहेबांना या घरातून बाहेर काढण्यासाठी म्हणून गेल्या होत्या रुपालीबाई साहेबांच्या नवऱ्याशी बोलायला. पण रुपालीबाई साहेबांनी आधीच स्वतःच्या नवऱ्याला त्यांच्या कटात सामील करून घेतलं होतं. फोटो चुकीची दिसेल अशी परिस्थिती मुद्दाम तयार केली गेली तिथे. साहेब, तुम्हीच मला सांगा, समजा मी एखाद्या कारणाने रडायला लागले तर तुम्ही माझी समजूत काढायला माझ्या जवळ याल, मायानं माझ्या डोक्यावर हात फिरवाल आणि कोणीतरी त्याचा फोटो काढला तर कदाचित दिसेल ना ते चुकीचं. कारण साहेब, फोटोत फक्त माणसं दिसतात, माणसांच्या भावना नाही. आणि तुम्ही त्या माणसांच्या चित्रांवर विश्वास ठेवलात. साहेब, तुम्हीच मला सांगा, इतकी वर्ष झाली रुपालीबाई साहेबांचा नवरा कुठे आहे? कुठे निघून गेलाय तो? त्यांचा मुलगा इथेच राहतो ना, मग कधीच का नाही आले ते स्वतःच्या मुलाला भेटायला? आणि अगदी कालचीच गोष्ट, तुम्ही मला म्हणालात की रुपालीबाई साहेबांना पालीची भीती वाटते, पण त्या काल नाही ना घाबरल्या पालीला. उलट त्या स्वतःच्या तोंडून म्हणाल्या की मी पालीला नाही घाबरत. साहेब, इतके वर्ष तुम्हाला हे प्रश्न नाही पडले कारण रुपालीबाई साहेबांनी तुम्हाला हे प्रश्न कधी पडूच दिले नाही. आणि त्यात तुमच्यामुळे त्यांना दिवस गेले होते, या अपराधी भावनेत तुम्ही अडकला होता. साहेब, तुम्ही असं करता का? तुम्ही ना फक्त रुपालीबाई साहेबांच्या नवऱ्याला शोधा, कदाचित तुमची खात्री पटेल.